नमस्कार, मी रुचा दिनकर आणि बॅक टू बेसिक्सच्या पहिल्या भागात मी बोलणार आहे काही केमिकल्स बद्दल जे आपण आपलं घर साफ करण्यासाठी वापरतो. तर याची सुरुवात कुठून झाली ते तुम्हाला सांगते. सकाळी मी दात घासत होते आणि तिथे यापैकी काही बॉटल्स ठेवल्या होत्या. तर मी सहज त्याच्या मागे जे बारीक अक्षरात लिहिलेलं असतं ते वाचायला घेतलं आणि ते वाचून मी थोडी विचारात पडले. आता ते मी काय वाचलं हे तुम्हाला आधी सांगते. स्किन ॲलर्जी, आय डॅमेज, स्किन बर्न्स या सगळ्या सूचना किंवा वॉर्निंग्स तर इथे दिलेल्या आहेत. पण इथे लिहिलंय की इफ मेडिकल ॲडवाइस इज नीडेड कॉल अ पॉयझन सेंटर ऑर डॉक्टर. आणि त्याच्या पुढचं महत्त्वाचं, व्हेरी टॉक्सिक टू ॲक्वॅटिक लाईफ विथ लॉंग लास्टिंग इफेक्ट्स. याच्या मागे सुद्धा तेच लिहिलंय, टॉक्सिक टू ॲक्वॅटिक लाईफ. आणि मुलांपासून दूर ठेवा, स्किन ॲलर्जी, त्याच्यात त्वचेला स्पर्श होऊ देऊ नका किंवा त्याच्यातून जो वास किंवा वाफा येतील त्या इनहेल करू नका. या सगळ्या सूचना किंवा वॉर्निंग्स तर याच्यावर दिलेल्याच आहेत. आणि अजून एक मुद्दा सुगंधाचा किंवा फ्रॅग्रन्सचा, यावर लिहिलेलं असतं की रोज, सँडलवूड, लव्हेंडर. तर यात ते खरोखर चंदनाची पावडर किंवा गुलाबाच्या पाकळ्या नाही टाकत. हा सगळा सुगंध जो आहे तो सुद्धा पूर्णपणे केमिकल्सचा असतो. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा ज्याने मला विचार करायला भाग पाडलं, यामागे लिहिलंय व्हेरी हार्मफुल टू अक्वॅटिक लाईफ. तर पाण्यातील सजीव सृष्टीसाठी जे धोकादायक असू शकतं किंवा आहे ते माझ्यासाठी तितकंच हानिकारक असेल ना. आणि शहरात आपल्याकडे SSTP प्रकल्प असतात, ज्याला आपण सांडपाणी व्यवस्थापन केंद्र असं म्हणतो. पण गावाला असं काही नसतं. इथे माझी कपडे भांडी धुतल्यानंतर जे काही सांडपाणी आहे ते थेट शेतात किंवा शेताजवळच्या जमिनीत जातं. तर त्या पाण्यात, त्या सांडपाण्यात जर ही सगळी केमिकल्स असतील तर माझ्या शेतजमिनीची, माझ्या शेताची किंवा माझ्या झाडांची हानी मी स्वतःहून करते. कारण की हे 1-2 दिवसात होणारं नाहीये. ही केमिकल्स आपण सतत वापरतो. हल्ली गावाकडे सुद्धा याचा वापर वाढलाय. मला आठवतं माझ्या लहानपणी आमच्या गावाकडे आम्ही चुलीत जी राख उरलेली असते, ज्याला आम्ही भुरकोत म्हणतो, ते वापरायचो. आणि भांडी घासण्यासाठी जनावरांना जो आपण चारा देतो, पेंढा देतो, त्याच्यानी तो भुरकोत घेऊन भांडी घासायचो. पण आजकाल गावाकडे सुद्धा सगळीकडे हे जे केमिकल्स आहेत ते वापरले जात आहेत. तर वर्षानुवर्ष याचा वापर केल्यानंतर जर ते पाणी माझ्या जमिनीत जात राहिलं तर माझ्या जमिनीची सुपीकता सुद्धा कमी होईल किंवा ते हानिकारकच आहे पर्यावरणासाठी आणि पर्यायाने आपल्यासाठी सुद्धा. तर मग याला एक पर्याय असा काय असू शकतो याचा मी शोध घेतला आणि मला काही प्रोडक्ट्स सापडली आहेत जी मी मागवली आहेत. आणि ती प्रोडक्ट्स कोणती आणि ती कशी वापरायची आणि त्यांचा रिव्ह्यू मी पुढच्या भागात तुम्हाला सांगते. तर त्याबद्दल आपण बोलूया भाग 2 मध्ये.